नमस्कार मंडळी, योगेश किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। झटपट होणारी सिमला मिरची टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूया। साहित्य एकदम कमी लागते। बारीक चिरलेली सिमला मिरची, त्याच्या बिया आपण घेतलेल्या नाहीयेत। लसूण ठेचून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि आपल्याला बेसन लागणार आहे 4-5 चमचे। कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, थोडंच तेल घेतलेलं आहे। त्याच्यावर आपण ही सिमला मिरची परतून घेणार आहोत। 2 मिनिटांसाठी आपल्याला सिमला मिरची परतून घ्यायची आहे। सोबतच त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ टाकणार आहोत। आपल्याला सिमला मिरची का परतून घ्यायची आहे, थोडासा त्याचा उग्रपणा जाईल आणि बेसन टाकल्यावर शिजायला त्याला वेळ जास्त लागणार नाही। दोन ते 3 मिनिटं तुम्ही परतून घ्या। त्याला परतून झाल्यावर त्याच कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घेतलेलं आहे। आपण फोडणी करणार आहोत। मोहरी, जिरे, ठेचलेला लसूण आहे आणि कढीपत्ता, याची मस्तपैकी फोडणी करून घेणार आहोत आपण। तुम्हाला हवं असलं तर ह्याच ठिकाणी तुम्ही 1-2 मिरच्या चिरून टाकू शकता। तिखट हवं असेल तर हळद टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये। परतून घेतलेली सिमला मिरची, ह्याला आपण 2-3 मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत। झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही। नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी। चपातीसोबत, भाकरीसोबत खायला एकदम उत्तम आहे। प्रवासासाठी, टिफिनसाठी अशाच नवीन रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर सिंपल साध्या बघायला भेटणार आहे। तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्तपैकी परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला 2 चमचे बेसन टाकणार आहोत। बेसन आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि ह्याला मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर परत एकदा आपण त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन टाकणार आहोत। हे आपण मिक्स करून घेऊयात। मिरचीला चांगलं बेसनाचं कोटिंग आपलं बसत आहे। परत एकदा बेसन आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत। आपण सुरुवातीला मिरची परतताना मीठ टाकलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकून घ्या आणि थोडासा पाण्याचा भपका मारून घेऊयात, जेणेकरून आपलं बेसन कच्चट राहणार नाही, त्याला शिजायला थोडासा वेळ भेटेल। या ठिकाणी आपण थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे, त्याला आपण परतून घेणार आहोत आणि 5 मिनिटांसाठी आपण त्याला वाफ देणार आहोत मीडियम गॅसवर। बघू शकता तुम्ही आपली वाफ बसलेली आहे। त्याला मिक्स करून घेऊयात। दोन मिनिटं परत एकदा परतल्यानंतर आपली सिमला मिरची बेसनातली तयार आहे। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।